अगदी सुरुवातीपासून जेव्हा या इंडस्ट्रीमध्ये आला तेव्हापासून नजरा होत्या, की लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा, प्रिया बेर्डेंचा मुलगा. ती सगळी जबाबदारी पडलेली असताना आपण काहीतरी स्वतःचं एक अस्तित्व बनवून पाहत असतो. कारण आपल्याला मनाला माहिती असतं, की आपल्याला करायचंय, काहीतरी वेगळं करायचंय. हो. तुझ्या मनात तेव्हापासून आणि आत्तापर्यंत या जर्नीमध्ये काय वाटतं? तू ते कशा पद्धतीने अचीव्ह करू शकलात त्या गोष्टी जे तुला वाटत होतं इंडस्ट्रीमध्ये येत असताना? मला आधी मी खूप बर्डन व्हायचो या सगळ्या जबाबदारीने आणि लोक मला काहीतरी वेगळ्या नजरेने पाहत होते आणि मी स्वतःला काहीतरी वेगळ्या नजरेने हो. पाहत होतो. तर ऍट द सेम त्या त्या पॉइंटला मला स्वतःच्या कन्व्हिक्शन सोबत राहणं खूप गरजेचं होतं. मला माझ्या कन्व्हिक्शननी माझं वेगळेपण जपणं खूप गरजेचं होतं. ते जर मी जपलं नसतं ना, तर मी मग कदाचित आता जे काय थोडीशी माझी वेगळी वाट करू पाहतोय ते झालं नसतं. हं. सो आय थिंक मी माझ्या वेगळेपणाशी खूप कन्व्हिन्स्ड होतो. मला माझं काहीतरी वेगळं स्वतंत्र काहीतरी करायचंय, स्वतःचं स्वतंत्र एक करिअर करायचंय. हं. मी या गोष्टीवरती खूप ठाम होतो. त्यामुळे आणि त्याचबरोबर मला दिग्दर्शकही खूप छान लाभले, हो. जे माझ्या वेगळेपणाला जपत होते, जे माझ्या वेगळेपणातून काहीतरी काढू पाहत होते. सो त्यामुळे आय फील की या दिग्दर्शकांमुळे, या लेखकांमुळे, या गोष्टींमुळे मी आता ते आधी जे बर्डन वाटायचं ते आता नाही वाटत. हं. तुम्ही जर कंपॅरिझन माझी आणि माझ्या वडिलांमध्ये करत असाल तर त्यात चूक तुमची आहे. कारण त्यांच्या वेळेचा काळ वेगळा होता, त्यांची शैली वेगळी होती आणि करेक्ट. तो एक 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 वेगळं व्यक्तिमत्व होतं. मी वेगळा आहे, मी काहीतरी वेगळं करू पाहतोय आणि हात जोडून विनंती करतो की तुम्ही मलाही एक चान्स द्या असं म्हणतो.